नमस्कार, मी प्रशांत कदम। आज आपण भेटतोय ते एका खास संवादासाठी। 24 ऑक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावरती सुरू झालेला आपला यूट्यूब चॅनलचा प्रवास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी एका खास टप्प्यावरती पोहोचलेला आहे। कारण आपल्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये 1 लाख सदस्य जोडले गेलेले आहेत। सुरुवातीचा प्राथमिकच टप्पा आहे, पण या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली त्याच्याबद्दल खरं तर मनापासून आभार, तुमच्याबद्दल कृतज्ञता। कारण एखादं मोठं चॅनल सोडून जेव्हा हा स्वतंत्र पत्रकारितेसाठीचा एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं होतं, तेव्हा तुमच्या या सगळ्या पाठिंब्याची अशा पद्धतीची खूप गरज होती। त्यामुळे खूप मनापासून सगळ्यांचे आभार। आणि याच निमित्तानं आपण क्वेश्चन आन्सर सेशन करायचं ठरवलेलं होतं। आपल्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये जेव्हा ही कमेंट्स टाकली तेव्हा खूप लोकांनी त्याच्यावरती भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। खूप लोकांचे खूप वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत। त्यातल्या काही निवडक प्रश्नांना आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर 3 महिन्यांमध्ये खूप वेगळ्या मानसिक स्थितीतून म्हणजे ज्या पद्धतीनं प्रवास सुरू झाला होता त्याच्यामध्ये बरंच काही शिकायला देखील मिळालं। आणि ही नवीन जर्नी जी आहे ती तुमच्या सगळ्यांच्याच पाठिंब्यानं सुरू आहे, ती एन्जॉय देखील करतोय। पण आज थोडंसं थांबून आपण एक आपल्याच या जर्नीबद्दलचा प्रवास जो आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। काही प्रश्न आलेले आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत। सुरुवात करूयात। द स्क्वेडी टेल्स ते विचारतायत, अभिनंदन, तुमच्या पत्रकारितेची सुरुवात कशी झाली, शालेय शिक्षण कुठं झालं आणि पत्रकारिता करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? माझं गाव सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं गिरवी। प्राथमिक शिक्षण अगदी 4थी पर्यंत गावातच झालं। नंतर एका गव्हर्नमेंट पब्लिक स्कूलला, शासकीय विद्यानिकेतनला मी शिकलो पुसेगावमध्ये आणि त्याच्यानंतर जर्नलिझमचं शिक्षण पुण्यामध्ये घेतलं। खरं तर माझी बॅकग्राऊंड जी आहे ती जर्नलिझमची नव्हती। माझं पदवीचं शिक्षण जे आहे ते सायन्समध्ये BSc फिजिक्समध्ये झालेलं होतं, पण नंतर मी पत्रकारितेमध्ये आलेलो होतो। आणि नंतर 2007 मध्ये जेव्हा पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो त्याच्या आधीच तेव्हाचं स्टार माझा हे चॅनल येत होतं आणि त्याच्यासाठी रिक्रुटमेंट झाली आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला। पुढचा प्रश्न आहे वैभव कोरडे यांचा, एक सातारकर त्याच्या क्षेत्रात यशस्वी होतोय त्याबद्दल मनापासून आनंद, तुमची अशीच अजून प्रगती होत राहो ही सदिच्छा। तुमचं चॅनल फक्त राजकारणाशी निगडीत न ठेवता अनेक क्षेत्रातील व्यक्ती बोलवून त्यांच्याशी देखील संवाद साधावा। म्हणजे प्रश्न नाही, त्यांची सूचना आहे, पण नक्कीच याचा देखील आपण विचार करणार आहोत। आणि मुळामध्ये मी पण ABP माझामध्ये काम करत असताना सुरुवातीला डेस्कवरती काम करत होतो, तेव्हा केवळ पॉलिटिक्स नव्हे तर इतर सोशल विषयांवरती देखील काही स्पेशल शोज केलेले होते, काही वेगवेगळ्या मुलाखती घेतलेल्या होत्या। यशवंतराव चव्हाणांच्यावरती केलेली प्रीती संगम ही जी डॉक्युमेंटरी आहे जन्मशताब्दीच्या निमित्तानं, ते माझं पहिलं काम होतं टेलिव्हिजन चॅनलवरचं। सोबतच अण्णाभाऊ साठेंच्यावरती एक विशेष कार्यक्रम केलेला होता, त्याच्यानंतर शिरपूर पॅटर्नवरती एक वेगळा कार्यक्रम केलेला होता। त्यामुळं इतर सोशल इश्यूज जे आहेत ते आपल्याला नक्कीच हाताळायला आवडतील। फक्त आपले आता ही सुरुवात आहे, याच्यामध्ये आपण जसजसं सेट होत राहू तसतसे वेगवेगळे फॉर्मॅट पण आपण नक्की शोधत राहू। पुढचा प्रश्न आहे, या हँडलचं नाव आहे वॉरियर मराठा 2367। प्रथम आपलं अभिनंदन सर, या टप्प्यावर येऊन नवीन वाट निवडताना फायनान्शियल गणित बिघडतील आणि चॅनलचं यश अपयश याचा मानसिक ताण आला होता का? हो तर त्याला टॅकल कसं केलं, यामध्ये कुटुंबाचं योगदान किती? चांगला प्रश्न आहे। खरं तर कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना आपल्या मनामध्ये थोडीशी एक धाकधूक असतेच, पण जोपर्यंत तुम्ही ती सुरू करत नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न, सगळ्या शंका, भीती या मनातच राहतात। एकदा तुम्ही त्याच्यामध्ये पडला की मग एक एक गोष्ट तुम्ही फेस करायला लागता। नक्कीच एखादं मोठं चॅनल सोडून स्वतःच्या हिमतीवरतीच हा प्रयोग सुरू करताना फायनान्शियल गोष्टींचा पण विचार करावा लागलाच। अजून तरी म्हणजे आपण आपल्याच स्वतःच्याच हिमतीवरती हा सगळा प्रयोग करतोय। अजून म्हणजे चॅनलमध्ये सुद्धा जे ऑप्शन्स असतात जॉईन करण्याचे तर ते आपण वापरलेले नाही आहेत। क्राऊड फंडिंग वगैरे ते आपण अजून सुरू केलेलं नाही आहे। पण आत्ता 3 महिन्यांचा हा साधारणपणे प्रवास आहे। त्याच्यामध्ये आता सुरुवात आपली झालेली आहे। मानसिक ताण साहजिकच की म्हणजे थोडीशी धाकधूक तर नक्कीच होती एक मोठं चॅनल सोडतानाची, पण आता आपण सुरुवात करतो आणि हे जे काम करायला मिळतं आहे त्याचा आनंद पण खूप भरपूर मिळतोय। कुटुंबाचं योगदान किती? नक्कीच या सगळ्यामध्ये आपल्या सपोर्ट सिस्टीमची खूप मोठी साथ असते आणि त्याच्यामुळेच हे सगळं शक्य होत असतं। सागर हरपोडेंचा प्रश्न आहे, नमस्कार सर, आजच्या घडीला खरी पत्रकारिता करण्यासाठी काय अडथळे आणि आव्हानं आहेत? तुम्हाला स्वतंत्र यूट्यूब चॅनल सुरू करण्याची गरज का भासली? स्पष्टपणे आतली गोष्ट वाईड अँगल प्रमाणे सांगाल अशी आशा।
खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. सोबत राहू, लढू, भेटू. सागरजी, तुमची प्रतिक्रिया नेहमीच माझ्या व्हिडिओवरती असते, त्यामुळं मला माहिती आहे की तुम्ही खूप मनापासून हे चॅनल बघता आणि वाईड अँगलचा तुम्ही उल्लेख केला, याचा अर्थ तुम्ही माझे जुने व्ह्यूवर आहात हे पण मला कळतं आहे. स्वतंत्र यूट्यूब चॅनलची गरज भासली, कारण मेनस्ट्रीम मीडियामध्ये सध्या ज्या पद्धतीचं रिपोर्टिंग होतं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, ज्या कंटेंटच्या आहेत, त्या सांगायला वाव मिळत नाही आहे. म्हणजे मी जेव्हा चॅनल आपण लॉन्च केलं तेव्हा देखील पहिल्या व्हिडिओमध्ये हे सांगायचा प्रयत्न केला होता. अर्थात तो अगदी छोटा व्हिडिओ होता, त्यामुळं सगळ्यांचं समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांनी पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारलेला आहे की चॅनल का सोडलं, त्याचं खरं कारण सांगा म्हणून. खरं तर म्हणजे अगदी एखादा कुठला प्रसंग घडलेला नव्हता की ज्या प्रसंगामधून हा निर्णय घेतला, पण बऱ्याच दिवसांपासून हे वाटत होतं की एक ज्या पद्धतीचं काम आपल्याला करायला मिळालं पाहिजे ते करता यावं. म्हणजे उदाहरणार्थ चॅनलमध्ये असं अनेकदा होतं की सिरियस कंटेंट जो आहे तो खपत नाही आहे किंवा चालत नाही आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्यानुसार मग बातम्यांचं सिलेक्शन असतं. पण मला गेल्या काही दिवसामध्ये हे जाणवलं, विशेषतः सत्ता संघर्षाची केस असेल किंवा इतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, तर लोकांना त्या उलट डिटेलमध्ये तपशीलवार जाणून घ्यायला आवडतात. आणि तो लोकांचा जो प्रतिसाद आहे त्याच्यातनं हे कळत होतं की आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी एक सकस काम करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त नेत्यांच्या मागे फिरून आपल्याला मग तो दिवस संपल्यानंतर हातामध्ये उरतंय काय याचा सुद्धा विचार कुठेतरी सतत जाणवत होता आणि त्याच जाणीवेतून हे चॅनल सुरू केलेलं आहे. त्यामुळं आशा आहे की तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं, शंकांचं उत्तर जे आहे ते मिळालेलं असेल. पुढच्या आपल्या व्ह्यूवर किंवा ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत त्या आहेत धनश्री पाळंदे आणि सागरजींप्रमाणे या पण अगदी आपल्या रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत. सतत त्यांचा म्हणजे पाठिंबा असतो, प्रतिक्रिया असतात. त्यांची कमेंट आहे, उत्तम विश्लेषण, सभ्य भाषा, स्पष्ट विचार मांडणी, खूप आवडतं ऐकायला. आपला व्हिडिओ पडला की दर 2-3 दिवसांनी एक छान मुलाखत करावी, मग तो विषय कोणताही असू दे, त्यात भिन्नता असावी, आम्ही ते आवडीनं ऐकतो, विनंती समजा हवं तर. धनश्रीताई, तुमचे खूप खूप आभार. नक्कीच मुलाखतींचा पण विचार चालू आहे आणि आत्ता थोडासा राजकीय घडामोडींचा काळ आहे, त्याच्यामुळे आपण राजकारणाच्या गोष्टी करतोय, पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा इतर मुलाखतींचा विचार आपण नक्कीच करू. चॅनल आपलं नवीन आहे, अजून काही टेक्निकल सपोर्ट आपल्याला थोडासा वाढवावा लागेल, त्या दृष्टीनं सुद्धा काही गोष्टी बदलाव्या लागतील, पण त्या आपण नक्कीच बदलत राहू आणि या मुलाखतींचा पण नक्कीच विचार करू. दीपक पवार यांचा प्रश्न आहे, प्रशांत, तू खरंच निष्पक्ष पत्रकार आहेस का? चांगला प्रश्न आहे, कारण सध्याच्या काळामध्ये लोकांना आपल्या विरोधातलं काही बोललं किंवा काही ऐकवलं की लोकांना त्या निष्पक्षतेबद्दल शंका वाटायला लागतात, लोक लगेच शिक्के मारायला लागतात. पण माझं असं म्हणणं आहे की पत्रकारिता करताना ओपिनियन्स आर फ्री, फॅक्ट्स आर सेक्रेड. म्हणजे तुमची मतं काहीही असू शकतात, पण फॅक्ट्स कधी बदलत नाहीत. कधी कधी असं असतं की फॅक्ट्स बदलल्या तर तुम्हाला तुमची भूमिकासुद्धा बदलता आली पाहिजे. जशा फॅक्ट्स आहेत तशा पद्धतीनं तुम्ही त्या बाजूला असलं पाहिजे, सत्याच्या बाजूला असलं पाहिजे, आणि तोच माझा प्रयत्न जो आहे तो कायम राहिलेला आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की तुमच्या प्रश्नाचं याच्यामध्ये उत्तर मिळालेलं असेल. सतीश विरकर विचारतायत, एबीपी माझा बरा वाटतोय की स्वतःचं विश्व, आपला यूट्यूब चॅनल आर्थिकदृष्ट्या कोणतं चांगलं? अर्थात स्वतःच्याबद्दल किंवा स्वतःसाठी काम करतानाचा एक वेगळा आनंद असतो, तुम्हाला ते फ्रीडम आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल तुमच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यानंच आपण म्हणजे वाढवतोय, त्याला साथ मिळते, त्यामुळं काम करायला खूप मजा येते. आर्थिकदृष्ट्या काही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ओढाताण जरूर आहे, पण आपण इतर पण काही गोष्टी नक्की पुढे प्रयोग जे आहेत ते करत राहू. सिद्धांत सोनवणेंचा प्रश्न आहे, एबीपी माझा सोडून स्वतंत्र पत्रकारिता करायचा निर्णय घेतला, असा कोणता एक टर्निंग पॉईंट आहे? चॅनलवर अजून काही नवीन करण्याचे प्लॅन्स आहेत का? खरं तर असा एखादा एक प्रसंग नाही सांगता येणार. मी मगाशी जसं म्हटलं तसं हे जेव्हा जाणवायला लागलं की मनासारखं काम करायचं असेल तर डिजिटल गुड कंटेंटसाठी डिजिटल वरती आपल्याला वळावं लागेल. आणि आता कसं झालं की टेक्नॉलॉजीमधले पण जे बदल होत आहेत त्याच्यामुळं तुम्हाला या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे मी विचार करत होतो की पूर्वीच्या काळी जेव्हा लोक स्वतःचा पेपर सुरू करत होते किंवा एखादा माणूस जर ठरवत होता की मला पत्रकारिता करायची, तर त्याला किती गोष्टींची व्यवधानं सांभाळावी लागत होती. म्हणजे इतक्या सगळ्या अडचणींच्या मध्ये म्हणजे पार करून मग त्यांना स्वतःचं काहीतरी म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवता येत होतं. आता सुदैवानं टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि त्यामुळं तुमच्याकडं प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त तुमचा कंटेंट जो आहे
तो नीट ठेवायचा आहे आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याचमुळं हा प्रयोग जो आहे तो सुरू करायचा निर्णय घेतला. स्वाती नारे 4536 असं हँडल आहे. एखाद्या बातमीचा पाठपुरावा का होत नाही पत्रकारांच्याकडून, जसे की गणपत गायकवाड प्रकरण, काय झालं पुढं, आमदारकी रद्द का नाही झाली, भाजपची पोलखोल करावी लागेल. स्वातीताई, आपल्या चॅनलवरती पण आपण हा व्हिडिओ जो आहे तो केलेला होता आणि तुम्ही पाठपुराव्याबद्दल म्हणताय, बरोबर आहे. म्हणजे असा मेनस्ट्रीम मीडियामध्ये खूप कमी पाठपुरावा होतो. आपण पण याच्याबद्दल 2 व्हिडिओ बनवलेले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की त्यांची आमदारकी का रद्द होत नाही. कारण अशा पद्धतीनं एवढ्या दिवसाढवळ्या जर एखादा महाराष्ट्रातला आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घालत असेल तर किमान त्याच्या पक्षानं त्याच्यावरती कारवाई जी आहे ती करायला तरी पाहिजे, पण ती होताना दिसत नाही आहे. त्यामुळं हे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरून सुद्धा सातत्यानं उपस्थित करत असतो. माध्यमांच्या बाबतीत असं असतं की रोज एखाद्या नवीन विषयाच्या पाठीशी त्यांना पळावं लागतं आणि त्याच्यामध्ये मग कदाचित ही पाठपुराव्याची गोष्ट ते हरवून जात असावेत. आकाश भिताडे 8789 त्यांचा प्रश्न आहे, सर मनपूर्वक अभिनंदन. डिजिटल माध्यमांची पत्रकारांचं स्वातंत्र्य वाढवण्यात काय भूमिका आहे, म्हणजे जी बंधनं पारंपरिक पत्रकारित होती ती या माध्यमांनी कशी कमी केली, यावर प्रकाश टाका. आकाशजी, खरं आहे की आता सुद्धा मेनस्ट्रीम मीडियातली खूप चांगली नावं आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येत आहेत. म्हणजे आता मराठीत कदाचित आमच्यासारख्या लोकांनी सुरुवात केली असेल, पण हिंदीमध्ये किंवा नॅशनल लेवलला खूप चांगल्या लोकांनी ऑलरेडी डिजिटलवरती येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याच्यामध्ये अगदी अभिसार शर्मा असतील, त्याच्यानंतर अजित अंजुम, रवीश कुमार, हे असे पुण्यप्रसून वाजपेयी खूप पत्रकार आहेत आणि दोन्ही बाजूचे आहेत. म्हणजे राईट विंग असतील, लेफ्ट विंग असतील, पण हे सगळे पत्रकार जे आहेत ते डिजिटलकडे वळत आहेत आणि या माध्यमांनी स्वातंत्र्य नक्कीच वाढवलेलं आहे. कारण आपण बघतोय की आता केवळ डिजिटलवरतीच काहीतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारला जे प्रश्न विचारायचे ते केवळ डिजिटलवरती विचारले जात आहेत. लोकांचे मुद्दे डिजिटलवरतीच मांडले जात आहेत. कारण या मेनस्ट्रीम मीडियामध्ये तुम्ही बघत असाल की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एक प्रकारे अजेंडा चालवल्यासारख्या चालवल्या जातात आणि त्यामुळे ही जी स्पेस आहे त्याच्यामुळं पत्रकारांचं स्वातंत्र्य आणि एकतर कसं असते की सध्याच्या काळामध्ये तुम्हाला बातमीच्या अवतीभोवतीचे सगळेच रेफरन्स खुलेपणानं सांगता येतील अशी स्थिती माध्यमांच्या मध्ये राहिलेली नाही आहे. एकतर ती वेळेमुळं पण राहिलेली नाही आहे, पण डिजिटलमध्ये किमान हे फ्रीडम आहे आणि ते फ्रीडम नक्कीच डिजिटलनं लोकांना दिलेलं आहे. प्रशांत सर, हा प्रश्न आहे हिंदूराव खेडेकर. प्रशांत सर, तुमच्या लाईफची जर्नी सांगा एकदा. तुम्ही कसा खडतर प्रवास केला आणि 17 वर्षाच्या करिअरमध्ये असे सगळ्यात अवघड प्रसंग सांगा आणि तो कसा फेस केला. खरं तर मी मगाशी थोडा उल्लेख केला की माझा जन्म ग्रामीण भागातला पलटणच्या गिरवी गावातला मी आहे. माझ्या घरामध्ये फारसं कोणी शिकलेलं नव्हतं, पण त्याच्यानंतर मी अपघातानंच खरं तर पत्रकारितेमध्ये आलो. सुरुवात गव्हर्नमेंट पब्लिक स्कूलमध्ये केलेली होती. 17 वर्षांच्या करिअरमध्ये सगळ्यात अवघड प्रसंग सांगायचा म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग काय होतं तर मी हिमाचल प्रदेशमधल्या अगदी चायना बॉर्डरवरच्या एका गावामध्ये गेलेलो होतो, जिथं देशाच्या आपल्या लोकशाहीची सुरुवात ज्यांच्या मतदानामुळं झाली, म्हणजे देशाच्या एकूण आपल्या लोकशाहीचे जे पहिले मतदार आहेत, श्यामसरण नेगी, जवळपास 102 वर्षांचं त्यांचं आयुष्य आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं, पण त्यांची मुलाखत करायला मी 2019ला गेलेलो होतो आणि तो प्रवास करताना एक इंटरेस्टिंग प्रसंग घडलेला होता. कारण हा माणूस 102 वर्षांचा आहे, तो कसा बोलेल, त्याला सगळं लक्षात राहील का असं वाटत होतं. पण आम्ही तिथं पोहोचलो आणि त्याची खूप छान मुलाखत घेतली. त्यांनीसुद्धा सगळे किस्से त्यांच्या मुलाखतीत सांगितले. पण नंतर जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा शिमल्याच्या जवळ आल्यानंतर अचानकपणे कळलं की जे शूट आम्ही केलेलं होतं ते पूर्णपणे कॅमेरामॅनकडून डिलीट झालेलं होतं. आणि एकतर आम्ही जेव्हा त्या चायना बॉर्डरवरच्या गावात पोहोचलेलो होतो तेव्हा तो प्रवास जो आहे तो हिमालयाच्या पूर्ण दऱ्याखोऱ्यांमधला होता. तिथं त्यावेळी नेमकं बर्फवृष्टी पण झालेली होती, मध्ये दरडी कोसळत होत्या, रस्ते बंद होत होते. मग आता हा सगळा प्रवास करून केलेली मुलाखत पुन्हा करण्याची वेळ आलेली होती. हे बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर पहिल्यांदा खूप धक्का बसला होता, पण मग शेवटी सरांशी बोलणं झालं आणि मग पुन्हा मागे जाऊन ती मुलाखत केलेली होती. त्यामुळं हा एक अगदी अविस्मरणीय प्रसंग आहे या सगळ्या जर्नीमधला. पुढचा प्रश्न आहे सागर धनजे. प्रशांत सर, तुम्ही घेतलेला निर्णय सार्थ ठरला असं वाटतं का?
साहजिक आहे की तुमच्यासारख्या लोकांचा पाठिंबा वाढत राहिला, तुम्ही चॅनल बघत राहिला, सपोर्ट करत राहिला तर तो नक्कीच सार्थ ठरेल. आत्ता तरी मला वाटतं की मी योग्य वाटेवरती आहे. स्वतंत्र पत्रकारांच्या उत्पन्नाचं साधन काय असतं? खरंच पत्रकारिता चाय बिस्किटवाली झालेली आहे का? आता हा पत्रकारितेबद्दलचा आक्षेप जो आहे तो खरं तर सातत्यानं मीडियाबद्दल घेतला जातो. गोदी मीडिया, चाय बिस्किट पत्रकार असे अनेक विशेषणं जे आहेत ती पत्रकारांना देऊन झालेली आहेत. स्वतंत्र पत्रकारांच्या उत्पन्नासाठी सुदैवानं अशी लोकशाहीची डिजिटल काही माध्यमं उपलब्ध आहेत. यूट्यूबसारखी त्याचं मॉनिटायझेशन करण्याची एक प्रक्रिया आहे. त्या माध्यमातून हे जे प्रयोग जे आहेत ते सुरू आहेत. सागर खोटे प्रश्न विचारतायत. प्रशांत सर अभिनंदन. माझा प्रश्न असणार आहे की तुमचं फ्युचर विजन काय असणार आहे अबाउट द जर्नलिझम? म्हणजे काही यूट्यूब चॅनल ॲज ब्रॉडवेने सुरू करणार आहेत का? म्हणजे आता फक्त लिमिटेड टॉपिकवर व्हिडिओ असतात म्हणून. सागरजी खरं आहे, आत्ता दिल्लीत आहे त्याच्यामुळे थोडासा आपला स्कोप जो आहे तो लिमिटेड राहतोय. म्हणजे आपण विषय निवडताना पण अगदी दिवसाला एकच व्हिडिओ करतोय. त्याच्याबद्दल पण काही आपले प्रेक्षक कमेंट्स करत असतात की सर अजून व्हिडिओ वाढवा, एका दिवसात 2 व्हिडिओज येऊ द्यात. अजून आपण लाईव्ह पण फार म्हणजे अगदी कंटिन्यू करत नाही आहे. ते पण करण्याचा विचार आहे. कदाचित निवडणूक जवळ आल्यानंतर आपण याच्यामध्ये आणखीन सुधार करू आणि चॅनलचा स्कोप पण नक्कीच वाढवत राहू. तुषार आहेर, आपल्याला कुठली विचारधारा आवडते? 2014मध्ये कोणत्या पक्षाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं? सध्याच्या परिस्थितीत हयात असलेला तुमचा आवडता राजकीय नेता कोण? असं ते विचारतायत. विचारधारा कुठली आवडते? तर एकतर जी स्वतंत्रपणे निर्भीडपणे तुम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जी वावरू देते किंवा तुमच्या मतांचा विचारांचा सन्मान करते अशी कुठलीही विचारधारा जी आहे ती मला आवडते. आणि साहजिक आहे की आत्ताच्या या संपूर्णपणे दडपशाहीच्या काळामध्ये आपल्याला लढत राहावं लागेल आणि त्यामुळं असं सरकार असलं पाहिजे की जे सर्व विचारांचा, सर्व नागरिकांचा सन्मान करेल. आवडता नेता कोण? असं काही स्पेसिफिक आता लगेच नाव सांगता येणार नाही, पण खूप वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत. अगदी म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा पण उल्लेख करायला पाहिजे, कारण इतका सुसंस्कृत राजकारणी आपल्या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असल्यामुळंच कदाचित महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते खूप वेगळं आहे. नॅशनल लेवलला नाव घ्यायचं झालं तर मग PV नरसिंहराव यांचं नाव घेईन. तर खूप लोकांनी प्रश्न दिलेले होते. सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नाही. काही प्रश्नांची उत्तरं मी कमेंट्समध्ये सुद्धा द्यायचा नक्की प्रयत्न करेन. पण हा टप्पा जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 1 लाख सदस्य आपल्या या यूट्यूब चॅनलच्या कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत आणि तुमच्या सर्वांची साथ जी आहे ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे. अजून आपल्याला बराच पुढचा टप्पा गाठायचा आहे. आपल्या चॅनलमध्ये अजून काही नवीन बदल पण करायचे आहेत. त्याच्यासाठी सुद्धा तुमची मदत लागणार आहे. त्यामुळं चॅनल बघत राहा आणि पुन्हा एकदा नवीन काही प्रश्नांसह नव्या टप्प्यावरती आपण नक्की भेटत राहू. तुर्तास धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. नमस्कार.